केजरीवाल E20च्या विरोधामध्ये 2 लाख सह्यांचं पत्र घेऊन पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाणार। अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। केजरीवाल मंगळवारी पंतप्रधान मोदींना पत्र देणार। भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये कंत्राटदारासह मालकावर गुन्हा दाखल। परवानगी न घेता निकृष्ट बांधकाम केल्याचा आरोप। दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू। पीएम किसान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ। योजनेसाठी 3,15,000 कोटींचा निधी मंजूर। देशभरातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा। भोंदू अशोक खरातचा शिर्डी पोलिसांनी ताबा घेतला। समता पतसंस्थेतील बनावट खात्यांच्या गुन्ह्याप्रकरणी खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात। खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी। अँटिलियाजवळ स्फोटक आढळल्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मावर आरोप निश्चित। 5 वर्षांनंतर मुंबई सत्र न्यायालयाकडून आरोप निश्चित। खटल्याच्या सुनावणीचा मार्ग अखेर मोकळा। दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 202 रुपयांनी स्वस्त, तर कोलकातामध्ये 209 रुपयांनी गॅस स्वस्त। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही। जुलै महिन्यामध्ये जीएसटी संकलनानं 2.11 लाख कोटींचा टप्पा ओलांडला। 15.4% घसघशीत वाढ। देशांतर्गत जीएसटी महसुलामध्ये 10.1% वाढ। 1.31 लाख कोटींवरून 1.45 लाख कोटींपर्यंत वाढ। देशव्यापी संकलनामध्ये महाराष्ट्रानं 32,210 कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनासह 13% वाढ नोंदवत अव्वल स्थान कायम। केंद्र सरकारकडून राज्यांना 1,00,000 कोटींचे कर वितरण। महाराष्ट्राला 7,022 कोटींचा अतिरिक्त निधीमुळे राज्यांना विविध विकास प्रकल्प करता येणार। भांडवली खर्च योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद प्रभावीपणे करता येणार। भेसळ प्रकरणामध्ये संबंध आढळला तर सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईल। विरोधकांनी केलेल्या आरोपांवर दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण। गेल्या काही दिवसांपासून आंबेगाव तालुक्यामध्ये एफडीएची कारवाई सुरू। मुसळधार पावसामुळे कुठे कुठे फटका बसलाय पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार। हवामान विभागाचा अंदाज। अनेक भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पुंडलिकसह अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा। भीमा नदी पात्रावरील 8 बंधारे पाण्याखाली। पंढरपुरातील सर्व घाट स्नानाकरता बंद। नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट। खबरदारी म्हणून सप्तशृंगी घाट वाहतुकीसाठी बंद। अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन। जळगावातील अंजनी धरण 100% भरलं। धरणातून नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग। एरंडोल शहरातील जलमय परिस्थितीचे थरारक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद। ओडिशातील 30 पैकी 20 जिल्ह्यांमध्ये भीषण पूरस्थिती। 7 लाखांहून अधिक नागरिकांना फटका। कटक, पुरी, खुर्दा आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक तडाखा। 1,90,000 लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। केरळमधील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा रेड अलर्ट। पठणमथिट्टामध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती। 2 तासात 300 मिलीहून अधिक पाऊस। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। आसाममध्ये महापुरामुळे मृतांची संख्या 80 वर। 5 जिल्ह्यांमधले 1,92,000हून अधिक नागरिकांना फटका। काही ठिकाणी पूर ओसरून सुद्धा दैनंदिन वस्तूंचा तुटवडा। घरामध्ये चिखल आणि घाणीचं साम्राज्य। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा नदीला पूर आल्यानं इरई आणि झरपट नद्या दुथडी भरून राजनगर परिसरामध्ये पुराचं पाणी शिरल्यानं रेस्क्यू टीमकडून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम। आता पावसासंदर्भातील आणखी काही टॉप 9 बातम्या पाहूयात। नाशिकच्या बागलाणमध्ये मुसळधार पावसामुळे मोसम नदीला पूर। मुल्हेरमधील मोसम नदीवरील पूल पाण्याखाली। 5 ते 6 गावांचा संपर्क तुटला। साताऱ्याच्या घाटमाथ्यावरील मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। वाईच्या महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा। मंदिरामध्ये विशेष आरती करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 91 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे 1,13,000 शेतकऱ्यांना फटका। 84 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील आंबरुशी धबधब्यानं पर्यटकांचं लक्ष वेधलं। 75 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू।
वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानं मोठा दिलासा. पावसामुळे धरणे आणि जलस्रोतांमध्ये लक्षणीय वाढ. धुळ्याच्या पांझरा नदीवरील नव्या पुलाच्या बांधकामाला मुसळधार पावसाचा फटका. नदीला आलेल्या पुरामुळे अवघ्या काही सेकंदात निर्माणात धुऊन पुलाचा अर्धा भाग वाहून गेला. साक्री तालुक्यातील सामोडे गावाजवळची घटना. संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद. नवापूर शहर आणि परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रंगावली नदीला पूर. वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. नवापूर गावातील महादेवाचे मंदिर पाण्याखाली. धरणं तुडुंब भरली असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. पंढरपूरमध्ये उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. उजनीतून 80,000 तर वीर धरणातून 43,000 क्युसेकच्या विसर्गानं भीमा नदीला महापूर. भीमा नदीपात्रामध्ये असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा. सांगलीच्या चांदोली वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम. चांदोली धरण 86.40% भरलं. चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात 6,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग. छत्रपती संभाजीनगरमधील सावरगावमध्ये मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूर. नदीपात्रात मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक. वाहतूक सेवा काही काळासाठी पूर्णपणे ठप्प. साताऱ्यातील कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून विसर्ग वाढवणार. कोयना नदीपात्रामध्ये 33,826 क्युसेक विसर्ग सुरू राहणार. सध्या कोयनेच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. विदर्भामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूरसदृश्य स्थिती निर्माण. जळगावमधील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ. विदर्भासह खानदेशातील नदी क्षेत्रातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील अंजनी धरण 100% भरलं. धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग. सततच्या पावसामुळे अंजनी नदीकडून रौद्ररूप धारण. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्याला पुराचा धोका निर्माण. गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती नद्यांना पूर. नदीकाठावरील गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाचा विसर्ग 10,000 क्युसेकनं कमी. सध्याच्या घडीला 39,917 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. या हंगामामध्ये आतापर्यंत 38.37 टीएमसी पाणी जायकवाडीकडे सोडण्यात आलं.